ओके. सो आता आपण काय बघितलं की अँड आणि ऑर कसं यूज करायचं, आणि वेअर क्लॉज मध्ये जर मल्टिपल कंडिशन्स कंबाईन करायचे असेल तर अँड आणि ऑर वापरायचा. अँड मध्ये दोन्ही पण कंडिशन्स म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जितक्या पण कंडिशन्स तुम्ही वेअर मध्ये दिल्यात युझिंग अँड, त्या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तरच रिझल्ट रिटर्न होतो. ठीक आहे. तर म्हणजे अँडच्या केसमध्ये एव्हरी कंडिशन शुड रिटर्न अ ट्रू. ऑरच्या केसमध्ये आयदर ऑफ द कंडिशन, एक जर तुम्ही मल्टिपल कंडिशन्स दिल्यात आणि त्यातली एकही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी ऑरच्या केसमध्ये तुम्हाला रिझल्ट येणार आहे. ओके. आता लेटेस्ट से वेअर कंट्री इज इक्वल टू कॅनडा. ओके. मी कॅनडाचे डिटेल्स फाइंड करते. सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स वेअर कंट्री इक्वल टू कॅनडा. वेअर ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू प्लेन करूया. ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू कार. ओके. सी, आता मी काय केलंय, त्या टेबलला क्वेरी केली आहे and query मध्ये it is returning only those record where travel mode is equal to car. ओके. आता सपोज मला हा रेकॉर्ड फाइंड करायचा आहे. आता मी कार का सिलेक्ट केलं, कारण की मला ट्रॅव्हल मोड मध्ये आय कॅन सी दॅट देर आर रेकॉर्ड्स वेअर देर इज अ नल व्हॅल्यू. ओके. मला नल मॅच करायचे, मला फाइंड करायचे की कुठले असे रेकॉर्ड्स मी पुट केलेत जिथे मी काही ट्रॅव्हल डिटेल्सच मेन्शन नाही केलेत. ओके. सो मला नल सिलेक्ट करायचं आहे. सो दॅट्स वाय आय एम ट्राइंग टू फाइंड. लेट अस ट्राय अँड सिलेक्ट अ नल. ओके. ओके. I hope the screen is fine. Okay. Screen font. This is an important concept. Okay. I'm trying to find a null from the from my table. Okay. आता ट्रॅव्हल मोड मध्ये हे बघा, ही ट्रॅव्हल मोडची व्हॅल्यू आहे. इफ I'll show you, if I'm showing you the data again, the travel mode मध्ये there is this plain car and after that there is this null value. Okay. Whatever this column which is representing vertically, right? So that will hold the one column record. सो ट्रॅव्हल मोडच्या मध्ये खाली एक्झॅक्टली जे व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या ट्रॅव्हल मोडच्या व्हॅल्यूज आहेत. सो देर इज दिस नल. ओके. देन देर इज दिस नल. ओके. बट दिस वेन आय एम डुईंग सिलेक्ट स्टार फ्रॉम वेअर ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू नल, ह्याने मला काहीच रेकॉर्ड दिला नाहीये. ओके. लेट मी ट्राय वन मोर टाइम. सिलेक्ट स्टार फ्रॉम locations where travel mode is equal to, let's say, जसं आपण अर्लियर लेक्चर्स मध्ये बघितलं की नल हा काय, नल हा अनडिफाईन्ड नंबर आहे. म्हणजे नल रिप्रेझेंट काय, एमटी, बट इट डझंट रिप्रेझेंट एमटी स्ट्रिंग किंवा एमटी व्हॅल्यू. इट रिप्रेझेंट दॅट द व्हॅल्यू इज नॉट डिफाईन्ड एट ऑल. ओके. आता लेट से मी हे करते, पण मला ती नल व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे टू सी हाऊ मेनी नल्स आय हॅव. ओके. ह्याने तरी पण नाही सिलेक्ट केलं. ओके. लेट से एज वी आर सेइंग इट इज एम्प्टी. विल इट सिलेक्ट दिस? ओके. सो इन एनी केस वेअर क्लॉज मध्ये इट इज नॉट सिलेक्टिंग और इट इज नॉट रिप्रेझेंटिंग नल. आता तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की वेन, वाय डू आय नीड टू सिलेक्ट अ नल, किंवा अशा कुठल्या केसेस असतात की मला नल सिलेक्ट करायची गरज लागेल. तर डेटा मॉडिफिकेशनच्या वेळेला किंवा डेटा व्हॅलिडेशनच्या वेळेला. तर सपोज फॉर एक्झाम्पल मी एक वेबसाईट बनवली आहे. वेबसाईटमध्ये फोन नंबर तुमच्याकडे मॅन्डेटरी फील्ड होता. ओके. बट मॅन्डेटरी असलं तरी पण सम ऑफ देम माइट हॅव नॉट एंटर्ड अ नंबर. ओके. त्या केसमध्ये काय झालं, तुमचे फोन नंबर्स तुमच्याकडे नल व्हॅल्यूज आल्यात. ओके. तुमच्याकडे डेटा रिप्रेझेंट झाला, डेटा डेटाबेस मध्ये टेबलमध्ये आलाय, पण टेबलमध्ये तो डेटा नल आलाय. आणि लेटर यू वॉन्ट टू मॉडिफाय दिस नल विथ सम डिफरंट व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला कोणत्याही फोन नंबरला व्हॅल्यू नल नाही द्यायचे, तुम्हाला फोन नंबर मध्ये व्हॅल्यू टाकायचे. मग डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्हाला काहीतरी 1 2 3 4 5 6 7 8 9 टाकायचे.
ओके, कारण की नलला तुम्ही कशाशी कम्पेअरच नाही करू शकत, राईट. दिस इज अ कम्पॅरिझन ऑपरेटर. आता ह्याच्या नलला सपोज तुम्ही ह्याच्याशी कम्पेअर करा, लेस दॅनशी कम्पेअर करा, इट विल नॉट कम्पेअर. ओके, व्हॉट इट, ओके, सी, ट्रॅव्हल मोड लेस दॅन नल मध्ये नलशी त्याने कम्पेअर नाही केलं, त्याने मला काय दिलं, एन पेक्षा स्मॉलर लेटर कोण आहेत ते त्याने डिस्प्ले केले, ते त्याने रिटर्न केलं. बट इट डिडंट कम्पेअर एनिथिंग विथ नल. ओके, आता सपोज मी लेस दॅन, आपण हे करू बघता, त्या केसमध्ये म्हणजे रिअल टाइम सिनारिओज मध्ये नलच्या व्हॅल्यूज आर नॉट आयडियल व्हॅल्यूज टू हॅव इन अ टेबल असतात. त्या केसमध्ये आपण डेटा व्हॅलिडेशन किंवा मॉडिफिकेशन करताना नलला दुसऱ्या एखाद्या व्हॅल्यूने रिप्रेझेंट करतो, कारण की नलची कुठलीच व्हॅल्यू कम्पेअर होऊ नाही शकत म्हणून. ओके, ह्या केसमध्ये देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड एज इज नल. ओके, आता हा इज नल कीवर्ड आहे एसक्यूएल मध्ये, जसं जसं सिलेक्ट कीवर्ड आहे, फ्रॉम हा कीवर्ड आहे, स्टार हा स्पेशल ऑपरेटर आय विल से आहे. ओके, आता वेअर हा कीवर्ड झाला. ओके, देन अजून काय आपण कीवर्ड बघितलेत, अँड बघितलाय, ऑर बघितलेत, हे सगळे कीवर्ड्स आहेत, म्हणजे ह्याची काहीतरी व्हॅल्यू होल्ड करते एसक्यूएल मध्ये. सिमिलरली वेन यू वॉन्ट टू कम्पेअर द नल, देर इज समथिंग कॉल्ड एज इज नल अँड इज नॉट नल इन एसक्यूएल. ओके, आता लेट्स सी त्याचं सिंटॅक्स. म्हणजे मला काय पाहिजेत, रिटर्न झाले पाहिजेत असे रेकॉर्ड ज्याची व्हॅल्यू, ज्याच्या ट्रॅव्हल मोड मध्ये व्हॅल्यू इज नल. ओके, सो सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स वेअर ट्रॅव्हल मोड इज नल. ओके, सो ट्रॅव्हल मोडच्या नल व्हॅल्यूज ह्या आहेत. ओके, सो इफ युल नोटिस त्याने व्हॅल्यू सिलेक्ट केली, ट्रॅव्हल मोड इज नल. आता बघा, ट्रॅव्हल आर्स नल मध्ये 1 2 3 4 आवर्स आहेत जे नल आहेत. ओके, सो लेट अस से ट्रॅव्हल आर्स, इट विल सिलेक्ट ओनली 4. ओके, सी, ट्रॅव्हल आर मध्ये एक 0 पण व्हॅल्यू होती, पण 0 ही एक व्हॅल्यू आहे, राईट. सो इट डिडंट रिटर्न दॅट व्हॅल्यू, फक्त 4 ज्या नलच्या व्हॅल्यूज आहेत त्याच रिटर्न केल्यात. सो सी, नलच्या सिंटॅक्स मध्ये वी सॉ सिलेक्ट स्टार फ्रॉम table. Okay, then we did where column 1 is null. आता ह्यामध्ये ही पूर्ण क्वेरी काय करणार आहे की इट विल फाइंड रेकॉर्ड्स वेअर कॉलम इज नल. बरोबर ना, कॉलम 1 जो आहे त्याचे व्हॅल्यूज आर नल, ते रेकॉर्ड फाइंड करणारी ही पूर्ण क्वेरी. बरोबर, इज नल हे जे आहे, हा पूर्ण जो ऑपरेटर आहे इज नल, हा काय करणार आहे, दिस इज गोइंग टू रिटर्न मी रेकॉर्ड्स who has null value. ओके, आता प्लीज नोट दॅट हे स्ट्रिंग नाहीये किंवा हे टेक्स्ट नाहीये, और हे कोट मध्ये रिप्रेझेंट नाही केलंय. इज नल हा सिंटॅक्स हा कोट मध्ये रिप्रेझेंट नाही केलाय. जसा सिलेक्ट लिहिलाय, वेअर लिहिलाय, तसंच इज नल लिहिलाय. इट इज नॉट लाईक दिस. ओके, हे डबल कोट्स मध्ये नाहीये किंवा सिंगल कोट्स मध्ये नाहीये. ओके, इट इज ऍज इज. ओके, and this is the only way to select a null value.
आता मला असं करायचं असेल की इज नल नकोय, मला नल नाही रिप्रेझेंट करायचे, मला अशाच व्हॅल्यूज पाहिजेत ज्या नॉट नल आहेत. बरोबर ना, डेटा फिल्ट्रेशन मध्ये. म्हणजे आता डेटा फिल्ट्रेशन मध्ये किंवा काय म्हणतो आपण, डेटा क्लिन्झिंग जे ऑपरेशन म्हणतात. डेटा क्लिन्झिंग म्हणजे काय, की असा डेटा तुम्हाला काढून टाकायचा जो डेटा चुकीचा आहे. आता फॉर एक्झाम्पल क्रेडिट कार्डचा डेटा कन्सिडर करा. क्रेडिट कार्डचे ट्रान्झॅक्शनचा डेटा होल्ड करतो, म्हणजे तुमच्याकडे प्रोसेस करायला ट्रान्झॅक्शनचा डेटा येतो. आता जेव्हा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनचा डेटा येतोय, त्यावेळेला ट्रान्झॅक्शनच्या डेटामध्ये क्रेडिट कार्ड नंबर ही एक मस्ट हॅव एंटिटी आहे, बरोबर. पण समहाव काहीतरी सिस्टम ग्लिच असेल किंवा एखादा रेकॉर्ड चुकीचा रेकॉर्ड जनरेट झाला असेल, त्या केसमध्ये म्हणजे रॉंग रेकॉर्ड कसा असेल, तर त्याने ट्रान्झॅक्शन आयडी तर तयार केला, पण त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट कार्ड नंबरच नाही दाखवत आहे. म्हणजे तो दाखवते की 100 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं, बट ट्रान्झॅक्शन अगेन्स्ट विच क्रेडिट कार्ड ते नाही दाखवते, राईट. सो दिस इज अन इनव्हॅलिड रेकॉर्ड. असं असू शकतं की सिस्टमने हा एक इनव्हॅलिड रेकॉर्ड क्रिएट केला विदाउट अ क्रेडिट कार्ड नंबर. ओके, दॅट इन दॅट केस यू विल क्लिन्स युअर सिस्टम, यू विल क्लिन्स युअर डेटा बिफोर इव्हन प्रोसेसिंग इट. तर त्या क्लिन्झिंग मध्ये हाऊ विल यू आयडेंटिफाय दॅट डेटा, की जिथे क्रेडिट कार्डची व्हॅल्यू नल आहे तो रेकॉर्डच माझा चुकीचा आहे, कारण की माझ्याकडे रेकॉर्ड येणारे ट्रान्झॅक्शन व्हॅलिडेशन किंवा ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगचा. आणि जर क्रेडिट कार्डचा रेकॉर्ड नल येत, नंबर नल येत असेल, म्हणजे तो रेकॉर्डच चुकीचा आहे. त्या केसमध्ये यू कॅन यूज दिस क्वेरी टू फिल्टर सर्च रेकॉर्ड, आणि जॉईन करून तुम्ही हे रेकॉर्डच रिमूव्ह करू शकता फ्रॉम युअर टेबल. करेक्ट. आता सिमिलरली वी ऑल्सो, जसं मी म्हणाले की सिमिलरली वी ऑल्सो हॅव नॉट नल. म्हणजे असे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे असेल ज्यांची व्हॅल्यूज नॉट नल आहे, बरं. त्या केसमध्ये यू डू नॉट नल. आता आपण नॉट नल कशावर केलंय, ट्रॅव्हल आवर्स वर, बरं ना, ट्रॅव्हल आवर वर. आता कसं कळणार तुमचा रेकॉर्डचा काउंट बरोबर आहे की नाही. सो आय डू सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स. ओके, काउंट्स. माझ्याकडे टोटल किती रेकॉर्ड्स आहेत, 42 रेकॉर्ड्स आहेत. आता मी काय म्हणते की इज नॉट नलचे रेकॉर्ड सगळे घालवून टाकायचे ट्रॅव्हल आवर्सचे, जे 4 रेकॉर्ड होते ज्याच्यात नल व्हॅल्यू होती. तर हे आयडियली -4 करून व्हॅल्यू दिली पाहिजे, बरोबर. आता इज नलचे किती रेकॉर्ड्स आहेत, ट्रॅव्हल आवर्सच मी ठेवते. ओके, बरोबर. म्हणजे 38 + 4 42. So this is one of your validation. Okay. So सी आपण कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये आपण हे एक ऑपरेशन बघितलं. काय ऑपरेशन होतं, की जर आपल्याला रेंज बघायची असेल, राईट, इफ यू वॉन्ट टू फाइंड अ रेंज, तर आपण वी कॅन गिव्ह समथिंग लाईक अ ग्रेटर दॅन इक्वल टू अँड लेस दॅन इक्वल टू. ओके, म्हणजे काय की ग्रेटर दॅन 10, ग्रेटर दॅन इक्वल टू 10, पण लेस दॅन इक्वल टू 50. मग मला 10 ते 50च्या मधली रेंज मिळणार. ग्रेटर दॅन 20 बट लेस दॅन 80, तर मला 20 ते 80च्या मधली रेंज मिळणार. अँड हाऊ विल वी कंबाईन दॅट ऑपरेशन, की कॉलम 1 लेस, ओके, कॉलम 1 इज greater than equal to 10 and column 2 is less than equal to 50, let's say. बरं. आता सिमिलरली, आता हे काय देणार, हे जे रेंज देणार आहे, आता आपण किती लाईनचा प्रोग्राम लिहिलाय, 1, 2 and 3. Similarly, to represent this range, we also have something called as between आणि and. ओके, जसं इंग्लिश स्टेटमेंट आहे की सिलेक्ट कॉलम फ्रॉम टेबल where column 2
बिटवीन 10 अँड 50. ओके, जेव्हा पण बिटवीनचा वापर केला जातो, बिटवीन 10 अँड 15. ओके, ही जी रेंज देतो आपण, ही रेंज, सो बिटवीन मध्ये ही रेंज ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू रिप्रेझेंट करते. म्हणजे इन्क्लुडिंग दिस व्हॅल्यू ह्या ऑपरेशन्स परफॉर्म होतो. ओके, सो दिस इज बिटवीन अँड इज इक्वल टू लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचं ही जी कंडिशन आहे, ही कंबाईन कंडिशन आपण बिटवीन आणि अँड ऑपरेशन करून करू शकतो. ओके, सो दिस इज, लेट मी हायलाइट इट, बिटवीन आणि अँड हा पण एक ऑपरेशन आहे. म्हणजे हे कीवर्ड आहेत, बिटवीन आणि अँड. ओके, प्रीडिफाईन्ड कीवर्ड आहेत ह्याचे एसक्यूएल मध्येच. ओके, आता बिटवीन आणि अँड मध्ये महत्वाचं काय, ऑर्डर मॅटर्स. ओके, आता सपोज तुम्ही बिटवीन आणि अँड मध्ये 50 आधी लिहिलं आणि 10 नंतर लिहिलं, तरी ह्याचा अर्थ काय होतो, की अशी व्हॅल्यू जी ग्रेटर दॅन इक्वल टू 50 आहे आणि लेस दॅन इक्वल टू 10 आहे, बरोबर, ही रेंज होणार, म्हणजे रेंज रिव्हर्स होणार. म्हणजे 50 पेक्षा मोठे आणि 10 पेक्षा लहान. पण आपल्याला काय पाहिजे, 10 पेक्षा मोठे आणि 50 पेक्षा लहान. म्हणजे 10 ते 50, म्हणजे 11 पासून ते 49, म्हणजे 10 ते 50 पर्यंतचे जेवढे पण नंबर्स आहेत, 11 झालं, 12, 13, 20, 23, 25, ओके, हे सगळे नंबर्स इथे येणार. पण वेन यू आर रिव्हर्सिंग द नंबर्स, म्हणजे जे कम्पेअर करतोय, जर ते रिव्हर्स केलं तर ह्याचा कम्प्लीट अर्थ बदलतो. सो बिटवीन आणि अँड मध्ये, अँडच्या सुरुवातीला आणि शेवटी देतोय ते सिक्वेन्स मॅटर्स, कारण की तुमचा पूर्ण कंडिशन चेंज होऊन जाते. ओके, सो सो दिस इज अबाउट बिटवीन आणि अँड. म्हणजे ऑर्डर मॅटर करतो बिटवीन आणि अँड मध्ये. बट दिस इज इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर झालंय, दिसणार, कंबाईन होणार. म्हणजे आता इथे इथे जर मी इथे सिलेक्ट स्टार, सपोज मी इथं हीच सेम क्वेरी लिहित असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर. ओके, इथे 3 रोज मध्ये जर मी कंडिशन लिहित असेल, तर इथे माझी एका रो मध्ये कंडिशन फुलफिल होती आणि इट बिकम्स मोर रिडेबल. बाकी रिझल्ट ह्याचा आणि बिटवीन अँडचा रिझल्ट आउटपुट सेमच येणार आहे. ओके, देअर वोंट बी एनी चेंज. ओके, आता लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल. ओके, आता आपण आपला टेबल बघूया. फ्रॉम लोकेशन्स. ओके, आता सपोज मला हा जो शेवटचा कॉलम आहे, ओके, हा शेवटचा कॉलम काय, ऍक्टिव्हिटीज आहेत. And there's some also something called as weather, right? Okay, let me just select weather from locations. ओके, आता मला काय करायचंय, मला हे फाइंड करायचंय की अशा मला लोकेशनला जायचंय की जिथे वेदर वॉर्म असेल, वॉर्म टू ह्युमिड पण चालेल, वॉर्म टू थोडंसं कोल्ड पण चालेल, वॉर्म टू हॉट पण चालेल. ओके, म्हणजे मला काय करायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स. मला अशा लोकेशन्स मध्ये मला ट्रिप प्लॅन करायची आहे वेअर वेदर इक्वल टू वॉर्म अँड कोल्ड, or weather equal to mild to warm, or weather equal to warm to hot पण चालेल. ओके, अँड सो ऑन. इफ देर आर मोर कंडिशन, म्हणजे जर असे वॉर्म वेदरचे अजून कंडिशन्स असेल, तर आय विल कीप ऑन रायटिंग इट, की मला असे कुठलाही वेदर चालेल जिथे मला थोडं जरी वॉर्म असेल तरी पण मला जात आलं पाहिजे. सो आय विल कीप ऑन रायटिंग ऑर्स आणि कीप ऑन कंबायनिंग दिस रिझल्ट. अननोन कॉलम वेदर.
हे शेवटच्या वेदाची स्पेलिंग चुकली आहे. और वेदर टू हॉट. ओके, तर ह्याने मला 2 आउटपुट दिले. पण आता इथे नोटीस करा, इथे काय आहे, माझ्याकडे सेम सिमिलर. माझं इंटेन्शन ऑल टुगेदर काय फाइंड करणं आहे. वेदर मध्ये वॉर्म असणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बाकी कोल्ड असेल, हॉट असेल और माइल्ड असेल तरी चालेल, बट वॉर्म इज इम्पॉर्टंट फॉर मी. ओके. तर तर अशी जेव्हा मला स्ट्रिंग सर्च करायची, आता बेसिकली मी काय सर्च करायचा प्रयत्न केलाय, पॅटर्न सर्च करायचा प्रयत्न केलाय. आणि फॉर मी व्हॉट इज द पॅटर्न? पॅटर्न इज वॉर्म. ओके. मग ह्या केसमध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज लाईक. ओके. लाईक मध्ये आपण एसक्यूएल इंटरप्रेटरला सांगतो की ह्याच्यानंतर जो येणारा स्ट्रिंग आहे, तो पॅटर्न वी हॅव टू सर्च इन दिस कॉलम. ओके. लाईक. आणि मला पॅटर्न काय फाइंड करायचा आहे? वॉर्म. ओके. पण वॉर्म मध्ये जसं मी म्हणाली की वॉर्म मध्ये नंतर पण अँड कोल्ड आहे, किंवा इथे इथे जर बघितलं तर आधी पण माइल्ड टू वॉर्म आहे. तर हे पण पॅटर्न सर्च झाले पाहिजेत. तर हे कसं आहे रिप्रेझेंट करणार की इन व्हेरिएबल लेंथची स्ट्रिंग सर्च झाली पाहिजे, पण त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये कुठेतरी वॉर्म हा शब्द आला पाहिजे. सो मी इंटरप्रेटरला कसं सांगणार? बाय युझिंग अ पर्सेंटाईल साइन. ओके. मग हीच क्वेरी जी आधी ह्या 4 लाईनची जी क्वेरी होती, ती आय कॅन ड्रिल डाऊन इनटू सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स. लोकेशन्स वेअर वेदर लाईक Location spelling. लोकेशन्स. ओके. सिलेक्ट स्टार लोकेशन्स वेअर वेदर. जसं म्हणलं पर्सेंट मध्ये वॉर्म, म्हणजे वॉर्म मला मॅच करायचंय. बाकी पुढे किती पण व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर असू दे, मागे किती पण व्हेरिएबल लेंथ कॅरेक्टर असू दे. ओके. सो सी, इथे त्याने मला वॉर्म पण दिलाय, वॉर्म टू कूल पण दिलाय, माइल्ड टू वॉर्म दिलाय, वॉर्म कॉमा रेनी पण दिलाय. सो आय विल ऑल्सो प्रेफर समथिंग विच इज वॉर्म अँड रेनी. ओके. सो लाईक आणि पर्सेंट जो पॅटर्न आहे, लेट मी गो हिअर. ओके. आता इथे आपण काय मेन्शन केलं? लाईक. ओके. हा कीवर्ड आहे. दिस इज अ कीवर्ड. आणि जो पर्सेंटाईल जो साईन आहे, ह्याला म्हणतात वाईल्ड कार्ड. ओके. हे काय झालंय? दिस इज अ वाईल्ड कार्ड. आता हे जे वाईल्ड कार्ड आहे, हे वाईल्ड कार्ड काय सांगते एसक्यूएल इंटरप्रेटरला? एनी लेंथ ऑफ अ स्ट्रिंग. एनी लेंथ ऑफ स्ट्रिंग. एनी लेंथ म्हणजे काय? की वॉर्मच्या आधी आपण पर्सेंटेज दिलाय आणि नंतर आपण पर्सेंटेज दिलाय. म्हणजे तो म्हणते 0,1,2, इनफायनाईट. आणि नंतरचा आपण म्हणतोय 0,1,2, म्हणजे किती पण कॅरेक्टर्स आधी वॉर्मच्या आणि किती पण कॅरेक्टर नंतर वॉर्मच्या, अशी जरी स्ट्रिंग असेल तरी मॅच केली पाहिजे. म्हणजे ह्याच्यात फक्त वॉर्म पण मॅच होणार. ओके. जसं मी इथे म्हटलंय की देर वुड बी झिरो एज वेल, म्हणजे काही नसेल तरी पण फक्त वॉर्म असेल तरी ती पण मॅच होणार. हे कशामुळे शक्य झालंय? पर्सेंटाईल साईनमुळे. पर्सेंटाईल साईन हे वाईल्ड कार्ड काय सांगते इंटरप्रेटरला?
की यू लुक फॉर एनी पॅटर्न विच हॅज द वॉर्म इन इट. ओके, पुढे असू दे, मागे असू दे, मध्ये असू दे, एनिवेअर इफ दॅट कॉलम कंटेन्स वॉर्म, दॅट पर्टिक्युलर रो हॅज टू बी रिटर्न. ओके, आता सपोज मला माझ्याकडे अशी रिक्वायरमेंट असेल की मला काय करायचंय, कंट्री मला फाइंड करायची आहे. कंट्री असेल कॅनडा किंवा असेल जपान. ओके, ह्या केसमध्ये मला असं सर्च करायचंय की समथिंग विच हॅज ए इन इट. ओके, फॉर एक्झाम्पल ते पण ए आहे. ओके, असं रिप्रेझेंटेशन असेल. ओके, तर मी काय करेल, पर्सेंटेज, पर्सेंटेज अँड पर्सेंटेज, हे दोन वेगळे आहेत. ओके, इथं मी पॅटर्न कसा लिहिणार. ओके, ऑर एल्स व्हॉट माय पॅटर्न विल बी की ए आणि ए च्या मध्ये अंडरस्कोर आणि पुढे आणि मागे पर्सेंटेज. ओके, ए आणि ए च्या मध्ये अंडरस्कोर, पुढे आणि मागे पर्सेंटेज. ह्या केसमध्ये काय काय, ह्या केसमध्ये कोण कोण मॅच होणार. ओके, एनिथिंग विच इज लाईक कॅनडा, ओके, जपान, इथे इंडिया पण मॅच होईल. इंडिया नाही मॅच होणार, इंडिया नीड्स 2A. एनिथिंग विच हॅज 2A. काय आहे, मेक्सिको मॅच होईल का. मेक्सिको नाही मॅच होणार. ओके, व्हॉट एल्स विल मॅच. लेट अस सी आर एक्झाम्पल. सिलेक्ट country from locations. Okay, Croatia, this will match. Australia. Croatia, बरोबर. ह्या केसमध्ये ओके, जेव्हा मी पर्सेंटेज पर्सेंटेज इन बिटवीन देते. ओके, ह्या केसमध्ये क्रोएशिया मॅच होणार. एनिथिंग, एनी नंबर ऑफ व्हेरिएबल्स इन बिटवीन विल बी रिप्रेझेंटेड बाय दिस पर्सेंटेज. ओके, आणि पुढे आणि मागे पण किती पण नंबर ऑफ कॅरेक्टर असू शकतात. हे दिस विल बी रिप्रेझेंटेड बाय पुढचा पर्सेंटाईल आणि मागचे पर्सेंटाईल साईन. सो क्रोएशिया विल मॅच. ओके, लेट अस गो देअर. ग्रीस नाही मॅच होणार. ऑस्ट्रेलिया मॅच होईल. ओके, इट विल मॅच, ऑल्सो मॅच ऑस्ट्रेलिया. ओके, आता आपण हे जे आहे पहिलं जे स्टेटमेंट आहे, पहिलं जे लाईक सिम्बल आहे, वी विल लेट अस ट्राय दॅट अँड सी आपला आन्सर आहे का बरोबर. सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स वेअर कंट्री लाईक. ओके, काय आपण म्हटलंय, पर्सेंट ए and percentage. Okay, so I need those countries which has two A's in it. Okay, दोन A's कुठे पण असतील, मिडलला, एंडला, सुरुवातीला, but there has to be two A's. Let us not do select star. Let us only select country. सी, जसं मी म्हणाले, कॅनडा, ऑस्ट्रेलिया झालं सर्च, क्रोएशिया झालं. ओके, न्यूझीलंड झालं सर्च बिकॉज इट हॅज टू एज, टॅन्झानिया आणि कोस्टारिका. ओके, आता जसं जसं आपण इथे बघत होतो, ठीक आहे, की आपल्याकडे दोन वाईल्ड कार्ड्स आहेत. ओके, वी हॅव टू वाईल्ड कार्ड्स. ओके, वन इज दिस ए
percentage, and then second one is this underscore. Okay, आता अंडरस्कोर जे वाईल्ड कार्ड आहे, ओके, आता सपोज A_A, this represents only 0 or 1 character. ओके, म्हणजे ह्या दोन एच्या मध्ये फक्त एकच कॅरेक्टर इन बिटवीन असू शकतं. ओके, ओनली वन सिंगल कॅरेक्टर इज अलाउड. म्हणजे इथे काय होणार, एना, एडा, एवा, असे जे कॅरेक्टर्स आहेत असे कॅरेक्टर सर्च होणार. हे कधी कधी आपल्याला लागू शकतं. सपोज मला USA सर्च करायचंय, ओके, किंवा पॅटर्न्स लाईक USA सर्च करायचं, तर मी काय म्हणेल की U_A असं असलं पाहिजे. इथे मध्ये काही आलं तरी पण चालेल, विच इन्क्लुड्स US. ओके, असं जेव्हा पॅटर्न असेल, जेव्हा फक्त एक कॅरेक्टर इन बिटवीनच आपल्याला वी हॅव टू पुट अँड कन्स्ट्रेंट, त्यावेळेला अंडरस्कोर हे वाईल्ड कार्ड वापरलं जातं. सो लेटस टेक दॅट एक्झाम्पल एज वेल. की आता सपोज मी म्हणते की असं मला देश पाहिजे जिथे ए असेल इन बिटवीन, बट च्या मध्ये, दोन च्या मध्ये फक्त एक सिंगल कॅरेक्टर असेल. ओके, ह्याने काय दिलं, कॅनडा, CANA. ओके, जपान, APA. Okay, this New Zealand. Okay, white selected United Arab Emirates. Okay, this I have to see, white selected Emirates. Because A आणि A च्या मध्ये तर there became variable Arab, length of characters. Yeah. Arab, Arab, ARA. Oh, okay. Yeah, yeah. Good catch. Yeah. So this ARA represents A_A. Also, it also represents की SQL is case insensitive language. So त्याने केस नाही बघितलाय. So even if it is capital A आणि small a, still this got included. Okay. So this is more about the wildcard. म्हणजे like मध्ये when you are doing a like, आपण डायरेक्ट लाईक असं पण करू शकतो. लाईक पूर्ण स्ट्रिंग माहिती असेल, लाईक वॉर्म, ठीक आहे, एक्झॅक्ट मॅच होणार इथे. व्हेरिएबल लेंथला मॅच करायचं असेल तर वी हॅव टू यूज वाईल्ड कार्ड. ओके, आणि दोन वाईल्ड कार्ड आहेत, एक आहे पर्सेंटेज आणि एक आहे अंडरस्कोर. ओके, एनी क्वेश्चन टिल हिअर? ओके, आता फॉर एक्झाम्पल से मला असं फाइंड करायचं की मला कंट्रीजची पूर्ण नावं माहिती आहेत. ओके, मला असं बघायचं आहे की मला माझ्याकडे लिस्ट ऑफ कंट्रीज जे वेअर आय वॉन्ट टू प्लॅन माय ट्रॅव्हल. त्या कंट्रीज काय आहेत, मला USA आय वॉन्ट टू प्लॅन. ओके, आय वॉन्ट टू प्लॅन इन टू कॅनडा. ओके, आय वॉन्ट टू सी द प्लॅन्स फॉर सेल लेट्स से जपान. ओके, ह्या केसमध्ये मला फक्त असेच रेकॉर्ड्स पाहिजे जिथे एक्झॅक्टली ह्या 3 कंट्रीजचं ट्रॅव्हल डिटेल्स असतील. म्हणजे ह्या 3 कंट्रीज मध्ये मी कधी ट्रॅव्हल करू शकते, वेदर काय असेल, कुठल्या महिन्यात जायला पाहिजे. ओके, त्या केसमध्ये इफ यू वॉन्ट टू डू अ व्हेरिएबल लेंथ कम्पॅरिझन, ओके, व्हेरिएबल कम्पॅरिझन, तर देर इज अन ऑपरेटर कॉल्ड एज इन आणि नॉट इन. ओके, म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचंय की मला अशा कंट्रीज दे की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर कॉलम इन लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यू 1, ओके, व्हॅल्यू 2 आणि व्हॅल्यू 3. बेसिकली मी SQL ला काय सांगते की मला फक्त असेच मॅचेस दे ज्यांच्या व्हॅल्यूज ह्या लिस्ट ऑफ व्हॅल्यूज मधल्या आहेत. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त नाही. मग ह्या लिस्ट ऑफ व्हॅल्यूज मधली कुठलीही व्हॅल्यू मॅच झाली तरी चालेल. या इनचं मग इक्विव्हॅलंट दुसरं ऑपरेशन काय असू शकतं जे आपण कम्पॅरिझन ऑपरेटर मध्ये बघितले, ऑर, राईट.
सो वेअर म्हणजे मी ह्याला इक्वलंटली कसं लिहू शकते, वेअर कॉलम इज इक्वल टू व्हॅल्यू 1 or column is equal to value 2 or column is equal to value 3. बरोबर. This is similarly represented as below as well. Okay. म्हणजे काय की ह्यातली कुठलीही व्हॅल्यू जर मॅच झाली माझी, ह्याच्या कॉलमचा कुठल्याही व्हॅल्यूचा रो मॅच झाला तर तो रो रिटर्न झाला पाहिजे. दिस इज व्हॉट इन रिप्रेझेंट्स. ओके. आणि नॉट इन काय असणार मग? नॉट इन जर बघायचं असेल तर ऍज इट इज नॉट, नॉट इन म्हणजे अपोजिट ऑफ इन. म्हणजे ह्यातली कुठलीच व्हॅल्यू मॅच नाही झाली पाहिजे, फक्त तेच रो सिलेक्ट केले पाहिजेत. ओके. सो फॉर एक्झाम्पल लेटस गो बॅक आणि सी द सिंटॅक्स. ओके. म्हणजे मी काय म्हणते, सिलेक्ट कंट्री कॉमा सिटी कॉमा वेदर फ्रॉम लोकेशन्स वेअर कंट्री इन. ओके. आता मी म्हणते की मला एक्झॅक्टली मॅच झाले पाहिजेत. इन USA आहे, कंट्री इन जपान आहे आणि कंट्री इन कॅनडा. ओके. ह्या 3 मध्ये जे मॅच होतील त्याच फक्त रेकॉर्ड मला दिले पाहिजे, आणि त्या रेकॉर्डच्या कुठल्या व्हॅल्यूज दिल्या पाहिजे, फक्त कंट्री, सिटी आणि वेदर दिलं पाहिजे. ओके. सी. सो कंट्रीज मध्ये यू विल नॉट सी एनी अदर रेकॉर्ड apart from these three. Okay, so what this matches is country exactly like USA, exactly like Japan, or exactly like Canada. Okay, so this is equivalent to or operations. Okay, आता let's say not in पण बघूया. Select country comma city comma weather from locations where country not in. नॉट इन म्हणजे अपोजिट ऑफ इन. बरोबर. नॉट इन म्हणजे काय की ह्या लिस्ट मधले जे नाहीयेत, जे मॅच होत आहेत ते सोडून दुसऱ्या व्हॅल्यूज द्या. कॅनडा. ओके. सो कंट्रीज, ह्या 3 कंट्रीजच्या व्यतिरिक्त कुठल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजची लिस्ट इट विल रिटर्न. ओके. सो इन आणि नॉट इन ऑपरेशन्सला जर आपल्याला कंपॅरिझन ऑपरेशनच्या हिशोबाने लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण, की वेअर कंट्रीज नॉट इन USA. सी, इक्विव्हॅलंट टू कंपॅरिझन ऑपरेशन्स मी दाखवते. कंट्री कॉमा सिटी कॉमा वेदर फ्रॉम locations where country, सी, कंट्री नॉट इन आपल्याला काय नॉट इक्वल टू किंवा नॉट इन हे वापरू शकता सिम्बल, किंवा किंवा दिस नॉट इक्वल टू वापरू शकता. ओके. आय एम युझिंग नॉट इन USA or country not in Japan or country not in Canada. बरोबर. कंट्री. ओके. फर्स्ट स्पेलिंग. Select from locations. Not in USA, still it returned USA. Okay.
CONTRY, country. Okay, let's select. आय थिंक हे जे USA ची जी व्हॅल्यू आहे ना, I think that has some extra characters from locations where so, yes, see, equal to it's working. Not in it worked here, but ह्या नॉट इन मध्ये मग काय प्रॉब्लेम आहे? For country not in USA or country not in Japan or country not in Canada. So ideally it shouldn't. Okay, so my point is it shouldn't give me this USA record. Okay, so this first condition जर मी असंच लिहिलं USA, तर it is filtering that out. Let me see. Or COUNTRY, country. Not in Japan or country not in Canada. Okay. See why this is okay. This I'll check. कि सी जेव्हा मी नॉट इन USA लिहिते आहे तेव्हा it is not selecting USA. But when I am combining it with or, it is selecting this USA. I'll give it a try. We'll find out why. ठीक आहे. सध्या तरी I don't remember why it is not filtering this first value, but I'll get this answer tomorrow. Okay. सो ओके, आता आपल्याकडे एकच मिनिट राहिलाय. सो जस्ट क्विक रिव्हिजन म्हणजे की आपण लाईक बघितलं, वाईल्ड कार्ड बघितलं, आणि इन आणि नॉट इन ऑपरेशन बघितलं, आणि बिटवीन आणि अँड ऑपरेशन बघितलं. सो दीज ऑपरेशन आर सिमिलर टू जे कम्पॅरिझन ऑपरेशन आहेत. इट्स जस्ट दॅट दे आर मोर इट बी दे मेक्स आवर प्रोग्राम लेस लेंदी. ओके, आणि मोर रिडेबल. So that is their only advantage. Okay. We will connect tomorrow again. I'm just stopping the recording.